नमस्कार. अर्णव आणि ईश्वरी एका हॉटेलमध्ये थांबलेले असतात. त्यावेळेला ईश्वरीला अर्णवने एक ड्रेस दिलेला असतो आणि ईश्वरी तो ड्रेस घालून बाहेर आलेली असते. अर्णव जेव्हा ईश्वरीला त्या ड्रेसमध्ये बघतो तेव्हा तो तिच्याकडे बघून हरवलेला असतो. अर्णव स्वतःशीच बोलतो, मिस इंदोर, काय दिसतेस तू? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, काय झालं? तुम्ही माझ्याकडे असं का बघत राहिलात? त्यावेळेला अर्णव बोलतो, मिस इंदोर, खरंच खूप मस्त दिसतेस तू. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, काय बोलताय तुम्ही? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, तुझ्याशी नाही बोलणार तर कुणाशी बोलणार? तेव्हा मात्र ईश्वरी खूपच लाजत असते. इकडे मात्र रमाकांत एका हॉटेलवरती आलेला असतो आणि त्यांनी स्वतःची चैन त्या मॅनेजरला देऊन एक रूम बुक केलेली असते आणि त्या रूम मध्ये जाऊन तो लपलेला असतो. वल्लरी आणि उदयकांत त्याचा पाठलाग करत असतात. ते त्या हॉटेलवरती तर पोहोचलेले असतात. त्यावेळेला तो हॉटेलचा मॅनेजर त्यांना सांगतो की इथे रमाकांत नावाचा कोणताही व्यक्ती राहत नाही. तेव्हा मात्र उदयकांत आणि वल्लरी खूपच चिडलेली असतात. त्यावेळेला वल्लरी उदयकांतला बोलते, नाही, कुठेतरी पाणी मुरतंय. मला पूर्णपणे खात्री आहे की रमाकांत इथेच आहे, इथेच. तेव्हा उदयकांत बोलतो, तू काय डोक्यावर पडलेस की काय? काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, मी जे बोलते ना ते बरोबरच आहे. अरे, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू तर विश्वासघात केलास. बघितलंस ना शेवटी काय झालं ते? सगळं काही फसलंच. तेव्हा मात्र मोठ्यानी उदयकांत बोलतोय, गप्प बसा. उगाच आता गोष्टी ताणू नकोस आणि आता या गोष्टी बंद कर. आणि खरं सांगू का, मला या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे. प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, उदयकांत, हे सर्व तुझ्यामुळेच झालंय. आता तो रमाकांत तिथे कुठे लपलाय ते सुद्धा आपल्याला माहिती नाही. मला तर पूर्णपणे खात्री आहे हॉटेलचा मॅनेजर सुद्धा खोटंच बोलतोय. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, अगं त्याला खोटं बोलून काय मिळणार आहे? आणि तसंही तो रमाकांत काय देणार आहे त्याला? त्याच्याकडे काही आहे तरी का? तेव्हा वल्लरी बोलते, तू जे बोलतोयस ते सुद्धा खरंच आहे. त्यावेळेला लगेच उदयकांत बोलतो, नशीब नशीब माझी एक तरी गोष्ट तुला पटली. तर इकडे मात्र अर्णव ईश्वरीमध्ये हरवलेला असतो. त्याला कळतच नाही की तो न कळत का होईना पण ईश्वरीच्या जवळ गेलेला असतो. आजपर्यंत लांब असलेले अर्णव ईश्वरी मात्र एक झालेले असतात. जेव्हा सकाळ होते तेव्हा ईश्वरीला जाग येते. ईश्वरी अर्णवच्या मिठीत असते. तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच बरं वाटत असतं. त्यावेळेला ईश्वरी अर्णवच्या कपाळावर आलेले केस बाजूला करते आणि अर्णवला हाक मारत असते. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, हे काय घडलं आपल्यात? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, काय बोलताय तुम्ही? अर्णव सर, मी तुमच्या लग्नाची बायको आहे आणि तुम्ही माझ्याशी असं बोलताय? अर्णव सर, तुमचं काहीही चुकलेलं नाही आणि खरं सांगू का, कालचा दिवस मी कधीच विसरणार नाही. तेव्हा मात्र अर्णव स्वतःशीच बोलतो, मिस इंदोर, मी सुद्धा तुझ्या प्रेमातच पडलोय. मी सुद्धा कालचा दिवस कधीच विसरणार नाही. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, काय झालं? अर्णव सर, बोला ना. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, तुला खरंच आवडलं आपल्यात जे काही झालं ते? मी तुझ्या मनाविरुद्ध तर काही केलं नाही ना? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, नाही अर्णव सर, खरं सांगू का, आज आपण दोघही एक झालो आणि या गोष्टीची मी कधीपासून वाट बघत होते. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला मिठीमध्ये घट्ट पकडतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, अर्णव सर, आजचा दिवस तर आपला फुकट गेला, पण आपल्याला लवकरात लवकर स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलंच पाहिजे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, तू अजिबात काळजी करू नकोस. आजचा दिवस फुकट गेला असं म्हणता येणार नाही. तेव्हा मात्र ईश्वरी लाजत असते. त्यावेळेला अर्णव बोलतो, तुला लाजता सुद्धा येतं मिस इंदोर? हे ऐकल्यानंतर ईश्वरी बोलते, अर्णव सर, बस झाला, अति होतंय आता, तुम्ही मुद्दामून हे करताय ना? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, काय चाललंय तुझं? अगं, मी मुद्दामून असं का बोलेन? जे खरं आहे ना तेच बोलतोय. प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तर इकडे वल्लरी आणि उदयकांत मात्र खूपच अस्वस्थ असतात. त्यावेळेला उदयकांत बोलतो, जाऊ देत ना, तो रमाकांत सहजासहजी काही येणार नाही.
आणि जर का आलाच तर तू असशीलच ना तिथे बाजू सावरून घ्यायला. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अरे त्या अर्णवला एक वेळ मी माझ्या जाळ्यात ओढेन, पण ती ईश्वरी आहे ना, ती म्हणजे डोक्याला ताप आहे. जर का रमाकांत तिच्या समोर जाऊन फुंकला ना तर मात्र वाट लागली ती ती त्या विषयाच्या खोल पोचणारच. हे ऐकल्यानंतर उदयकांत बोलतो, मग असं कर ना, अगं त्या ईश्वरीचाच पत्ता कट करणार. त्यावेळेला वल्लरी बोलते, करणार, पण ती वेळ यायला पाहिजे, अजून ती वेळ आलेली नाही. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, हे बघ वल्लरी, मी तुझ्या सगळ्या कामामध्ये तुला साथ दिलीये, पण आता उगाचच विषय वाढवू नकोस. वल्लरी, एकच गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे काही झालं तरी आपलं पितळ उघड पडता कामा नये. आणि जर का मी त्यांच्या तावडीला सापडलो आणि मला जर का तुझा जेलमध्ये पाठवण्याचा काही प्लॅन वगैरे असेल तर मात्र तुला जेलमध्ये घेऊन मी जाणारच. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने बोलते, बस, तू मला धमक्या काय रे देतोस? तुला पैशाचा पुरवठा करते मी, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते मी, आणि तू मला धमक्या देतोस? एक गोष्ट लक्षात ठेव उदयकांत, मी जरी त्या अर्णवच्या आईला कायमचं बाजूला केलं असेल ना तरी सुद्धा तू सुद्धा तेच केलंयस. तू मला साथ केलीच आहेस हे विसरू नकोस. त्यामुळे तू काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाहीयेस. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, हे बघ, हे हे जे चाललंय ना तुझं, हा जो माज दाखवतेस तो माज मला नाही दाखवायचा. काय करायचंय ना ते तू बघ, आणि आता मी काही तुझ्या सोबत येणार नाही. त्यावेळेला उदयकांत असं बोलताच वल्लरी बोलते, वाह, म्हणजे जेव्हा बाजू बिघडली जाईल तेव्हा सावरायची मात्र मी. हे बघ उदयकांत, मला ते काही माहिती नाही. पुढच्या 1 तासाच्या आत रमाकांत माझ्या डोळ्यासमोर पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा मात्र उदयकांत बोलतोय, ए बाई, तुला काही वेळ लागलाय का? अगं तो रमाकांत कुठे गेलाय माहिती सुद्धा नाही, आणि मी सांगतो एवढं, मला नाही वाटत की तो आता पुन्हा येईल. तरी सुद्धा आपलं तुझं तेच रडगाणं. तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, हे बघ, मी जे सांगते ना ते तू लक्षात ठेव. मला धोक्याची घंटा पुढे दिसत आहे आणि म्हणूनच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. प्लीज प्लीज हे सर्व थांबव, नाहीतर नको ते होऊन बसेल. जर का तो रमाकांत खरोखर खरोखर जाऊन अर्णव आणि ईश्वरी समोर ओकला तर मात्र आपलं काही खरं नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी उदयकांत बोलतो, तुला काय वाटलं त्या रमाकांतला मी शोधत नाहीये का? तुझ्या सोबतच वनवन फिरतोय ना. अगं पण तू कुठे गेलाय मला माहिती सुद्धा नाहीये. त्यावेळेला मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते, तेच तर तुला सांगते ना मी, की त्याला शोधून काढ म्हणून. त्याला जर का शोधून काढलंस तर बरं होईल. त्यावेळेला उदयकांत बोलतो, अगं कुठे शोधू मी त्याला, तूच सांग ना. अगं तो कुठे गेलाय ते सुद्धा मला माहिती नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, तो कुठेही जाऊ देत, अगदी पाताळात सुद्धा जाऊ देत, तरी सुद्धा मी त्याला शोधून काढेनच. मी वल्लरी आहे, वल्लरी, मी त्याला सहजासहजी सोडणार नाही. तर इकडे ईश्वरी मात्र विचार करत असते. त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो, मिस इंदोर, काय झालं? अगं कसला विचार करतेस तू, हरवलेस का? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, का कुणास ठाऊक, पण मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, म्हणजे म्हणजे काय झालं ते सांगशील का? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, आपण येत असताना मला तुमचे बाबा दिसले. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, नाही ग, तुझा तो भ्रम होता. खरं सांगू का, हे सगळं खरंच नाहीये, आणि तू कशाला नको त्या गोष्टीचा विचार करतेस? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, जर का तो खरोखर माझा भ्रम असेल तर माझी काहीच हरकत नाही, पण अर्णव सर, मला पूर्णपणे खात्री आहे ते तुमचे बाबाच होते. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी, जर का तसं काही असतं तर ते मिस्टर रमाकांत आपल्या समोर आले असते ना. तेव्हा ईश्वरी बोलते, नाही अर्णव सर, काहीतरी प्रॉब्लेम आहे, बाबा कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकलेत. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, मी जे काही बोलते ना ते खरं बोलते, आणि प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा अर्णव सर. तेव्हा मात्र अर्णव सुद्धा विचार करत असतो. तो म्हणत असतो, जर का मिस इंदोर एवढं खात्रीने बोलते तर खरोखर मिस्टर रमाकांत घरी आहेत का ते पाहिलं पाहिजे. आणि म्हणूनच तो अंजलीला फोन करतो. त्यावेळेला अंजली बोलते, अरे चिंटू, तू मला आता फोन कसा काय केलास? तू स्पर्धेच्या ठिकाणी पोचला नाहीस का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ताई ताई, ते सर्व जाऊ देत,
मला फक्त एवढं सांग, ती व्यक्ती घरात आहे का? त्यावेळेला अंजली बोलते, कोण ती व्यक्ती? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, तुला तर माहिती आहे ना ताई, तू का असं करतेस? ताई, मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायला आवडत नाही. तेव्हा लगेच अंजली बोलते, पण तू त्या व्यक्तीची चौकशी तरी का करतोयस? तुला जर का त्या व्यक्तीचं नावच घ्यायला आवडत नाही तर तू विषयच सोडून दे ना. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मला त्या व्यक्तीशी काही देणं घेणं नाही, पण मी सिंदूर आहे ना, तिला मात्र खूपच काळजी, आणि म्हणूनच म्हणूनच मी या सर्व गोष्टींचा विचार करतोय. ताई प्लीज सांग ना. त्यावेळेला अंजली बोलते, नाही, बाबा 2 दिवस झाले घरामध्ये नाहीयेत. हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच बोलती अर्णवची बंद पडते. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर काय झालं? अर्णव सर प्लीज सांगा. त्यावेळेला अर्णव मात्र काही बोलणार तेवढ्यात मात्र ईश्वरी अर्णवच्या हातातून मोबाईल खेचून घेते आणि अर्णवला बोलते, बस, काय झालंय ते मला आता कळलंच पाहिजे. आणि ती अंजलीला बोलते, अंजली ताई, बाबा कुठे आहेत? त्यावेळेला अंजली बोलते, अगं पण काय झालं? बाबा कामानिमित्त बाहेर गेले असतील, आणि तसंही ते कुठे सांगून जातात. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, याचा अर्थ बाबा घरी नाही आहेत. त्यावेळेला अंजली बोलते, हो, 2 दिवस झाले बाबा घरी नाहीयेत. हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या हातातून मोबाईलच खाली पडतो. त्यावेळेला अंजली हॅलो हॅलो असं करत असते. त्याच वेळेला लगेच अर्णव तो फोन उचलतो आणि बोलतो, ताई ताई, काही झालेलं नाही, तू काळजी करू नकोस. त्यावेळेला अंजली बोलते, काळजी करू नकोस? चिंटू, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अरे जरा विचार कर, तुम्ही माझ्याशी बाबांची चौकशी करायला फोन करता आणि बाबा घरात नाहीत म्हटल्यावरती तुमच्या पायाखालची जमीन सरकते. बाबांच्या बाबतीत काही वाईट झालंय का चिंटू? चिंटू मला सांग. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हे बघ मिस्टर रमाकांत ठीकच असतील, तू काळजी करू नकोस. त्यावेळेला अंजली बोलतील, ठीक असतील म्हणजे? म्हणजे चिंटू बाबांच्या बाबतीत काही झालंय का? त्यावेळेला अर्णव बोलतो, ताई प्लीज एवढी हायपर होऊ नकोस. आणि खरं सांगू का ताई, मला माहिती नाही, फक्त मिस्टर रमाकांतला रक्तबंबाळ झालेलं ईश्वरीने पाहिलंय. हे ऐकल्यानंतर मात्र अंजली रडायची सुरुवात करते. त्यावेळेला अर्णव बोलतो, काय झालं ताई, कशाला रडतेस? त्यावेळेला अंजली बोलते, आपल्या डोक्यावरून आपल्या आईचा हात तर देवाने कधीच काढून घेतला, पण आता वडिलांचा आधार मिळतोय तर तो सुद्धा बघवत नाही का? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ताई ताई, विश्वास ठेव माझ्यावरती. मिस्टर रमाकांतला मी काहीच होऊन देणार नाही. मी त्यांना सही सलामत तुझ्या समोर उभं करेन. तेव्हा मात्र अंजली बोलते, चिंटू, तू मला काय वचन दिलंयस लक्षात ठेव. त्यावेळेला अर्णव बोलतो, ताई ताई, तुझ्या भावावरती विश्वास नाही आहे का? ताई प्लीज प्लीज विश्वास ठेव, असं काही एक बोलू नकोस. तेव्हा लगेच अंजली बोलते, स्वतःपेक्षाही जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे. आणि खरं सांगू का, मला आता दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही, फक्त माझे बाबा माझ्या समोर सही सलामत उभे पाहिजेत. त्यावेळेला अर्णवने फोन ठेवलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी अर्णवच्या अंगावर धावत जात बोलते, मी सांगत होते ना अर्णव सर, तुम्ही गाडी थांबवा, पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत. अहो, बाबांना आपल्या मदतीची गरज होती, बाबा रक्तबंबाळ होते, मी सांगत होते, पण तुम्ही का लक्ष दिलं नाहीत? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, माझं चुकलं, मला माफ कर. आता उगाच हा विषय ताणू नकोस. मिस्टर रमाकांत यांचा जीव धोक्यात आहे आणि आपल्याला त्यांना लवकरात लवकर शोधलंच पाहिजे. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्हाला मात्र तुमचंच खरं करायचं होतं. बघितलं, प्रत्येक वेळेला आडमुठेपणा करणं किती महागात पडलं ते. जर का बाबांच्या केसाला जरी धक्का लागला ना अर्णव सर, तर मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, माझी काय चूक आहे याच्यात? मला काही स्वप्न पडलं होतं का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, पण मी सांगत होते ना. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो ग बाई, हो, माझं चुकलं, मला माफ करशील का? आता याच गोष्टी ताणत बसायचं की लवकरात लवकर मिस्टर रमाकांत यांना शोधायचं? त्यावेळेला ईश्वरी बोलते, चला, आधी स्वतः चुका करायच्या आणि नंतर मग असं वेड्यासारखं शोधत बसायचं. काय चाललंय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, आता हे अति होतंय. मला मान्य आहे, मी मिस्टर रमाकांत यांचा रागराग करतो,
मला अजिबात ती व्यक्ती पटत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी ते माझे वडील आहेत, हे मात्र मी कधीच विसरलेलो नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, वाह, कमाल आहे. जेव्हा त्या माणसाचा जीव धोक्यात आहे तेव्हा मात्र तुम्हाला लगेच समजायला लागलं. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर प्लीज, तू तर मला ओळखतेस ना. मिस इंदोर, त्या माणसाबद्दल राग आहे माझ्या मनात, कारण मी माझ्या आईला गमावलंय. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही तुमच्या आईला गमावलं, पण त्यासाठी तुम्ही बाबांना जबाबदार का ठरवताय? तुम्ही जसं तुमच्या आईला गमावलं तसं त्यांनी सुद्धा त्यांच्या बायकोला गमावलंच आहे ना. हा विचार तुम्ही का करत नाही आहात? तेव्हा मात्र अर्णव गप्प बसलेला असतो आणि सरळ बाहेर निघून गेलेला असतो. इकडे वल्लरी मात्र त्या हॉटेलमध्ये रमाकांतला शोधत असते, पण रमाकांत मात्र तिला कुठेच सापडत नाही. तेव्हा मात्र तिच्या तळपायाच्या मस्तकात जाते. ती लगेच मोठ्याने उदयकांतला बोलते, बघ, एवढं सगळं शोधून काढलं, अगदी हे हॉटेल पिंजून काढलं, तरी सुद्धा तो रमाकांत कुठे लपलाय ना ते मला समजतच नाहीये. तेव्हा लगेच उदयकांत बोलतो, अगं त्याला एवढं घाबरवलं होतं तरी सुद्धा तो आपल्या तावडीतून सुटलाच. मला तर असं वाटतंय ना की तो इथेच कुठेतरी असणार, आपल्याला चकवा देतोय तो. त्यावेळेला लगेच मोठ्याने वल्लरी बोलते, गप्प बस आता तू, उगाच काहीही बोलू नकोस आणि प्लीज या गोष्टी थांबव. त्यावेळेला लगेच मोठ्याने वल्लरी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरी तो आपल्या ताब्यात पाहिजे म्हणजे पाहिजेच. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, अगं थोडा वेळ तरी देशील का? आपण शोधून काढूया त्याला, काही एक काळजी करायची गरज नाहीये. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड होते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्णव आणि ईश्वरी रमाकांत जवळ पोहोचू शकतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.